चला तर आज आपण बघणार आहे गावाकडची मटण रस्सा भाजी। त्यासाठी मटण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर गॅसवर कुकर ठेवले, त्यात थोडंसं तेल टाकलं आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा। कांदा मस्त गोल्डन लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण मटणमध्ये बेसिक टाकून घेऊ मसाले। धने पावडर टाकायचे 1 चमचा, हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं। त्याला चांगलं असं मिक्स करायचं म्हणजे सगळे मसाले त्याला लागले पाहिजे। नंतर कांदा चांगला मस्त लाल झालेला आहे, तर आता ते मिक्स केलेलं मटण त्यात कुकरमध्ये टाकून द्यायचे आणि 2 मिनिट चांगलं त्याला फ्राय होस्तवर परतून घ्यायचं। मटण फ्राय होतं तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवावे। पाणी गरम झाले की मग त्यात टाकून देऊन हलवून घ्यायचं 1-2 वेळेस आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या 9 शिट्ट्या काढून घ्यायच्या। शिट्ट्या झाल्या तर चला आता आपण भाजी बनवूया। भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तर मी गॅसवर ठेवले पातेलं, पातेल्यात तेल टाकायचं, मग ठेचलेला लसूण टाकायचा। लसूण परतला की थोडीशी कोथिंबीर आणि खोबरे टाकून द्यायचे। खोबरे आणि लसूण थोडंसं फ्राय होऊ द्यायचा। मस्त लाल लाल कलर आला त्याला की त्यात आपले घरगुती मसाले जे काय आहे ते ॲड करून द्यायचे। मसाले चांगले परतले की त्यात आपण बॉईल केलेलं मटण टाकून द्यायचं। मस्त त्याला असं कोथिंबीर टाकून मस्त त्याला असं परतू घ्यायचं। ते चांगलं परतलं की परत त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि चांगलं मस्त परतून द्यायचं। आणि आपल्याला जेवढी भाजी हवी घट पातळ त्याप्रमाणे भाजीत पाणी टाकणे। पाणी टाकले की मस्त उकळी काढून घ्यायची, थोडीशी मस्त भाजी कडून द्यायची। बघा किती मस्त भाजीला कलर आलेला आहे आणि जास्त घट पण नाही जास्त पातळ पण नाही। अशी गावाकडची भाजी खायला ना 1 नंबर मज्जा येते। तुम्ही खाल्ली का अशी भाजी कधी? कमेंट करून नक्की सांगा।